माझा अर्जुन कुठे असेल? माझं बाळ, मला त्याला बघायचंय. पण मी अर्जुनच्या जवळ गेले तर शालिनी मॅडम परत रागवतील, घरात परत तमाशा होईल, तोही सगळ्या पाहुण्यांसमोर. नाही, नको. मी इथेच थांबते आणि वाट बघते. स्वानंदी, अगं तू इथेच उभी राहणार आहेस का? ये ना, चल. कसला विचार करतेस तू? हे बघ, आय नो तुला टेन्शन येत आहे की सगळे ओरडतील तुला, पण अर्जुनसाठी पूजा ठेवली आहे ना, तर तुला कोणीच ओरडणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर, मी आहे ना. ये. काम झालंय. किती वेळ लागेल ग पूजा चालू व्हायला? बघ ना, किती बसून बसून बोर झालाय यार. हो ना. जाऊ दे ग, लहान बाळाची पूजा आहे, थोडा वेळ लागणारच. सुजितराव, पूजेची सगळी तयारी झालेली आहे. बाळाला आणताय ना? हो, अर्जुनला घेऊन येतो. वा, छान दिसते ना ग शालू. हो, मस्त. अर्जुन, तुझ्या पूजेसाठी बघ केवढी तयारी केली आम्ही. मजा येते का? हा, मजा येते तुला? हा, माझा अर्जुन. अगं स्वानंदी, तू आलीस, बरं झालं बाई. कशी तब्येत आहे आता तुझी? मी बरी आहे. बरी फक्त तू आजच आहे स्वानंदी. डोळे भरून पाहून घे अर्जुनला, कारण तू त्याच्यापासून खूप दूर जाणार आहे. हॅलो, कशा आहात? अरे वा, हे शालू हा किती गोड आहे ग. हो ना, सुजित पण अगदी असाच गोड दिसायचा लहानपणी. अगं पण हा आईवर गेलाय की बाबावर? आणि मला तर याचं नाक ना सुजित सारखंच वाटतंय. एक थांब, मी त्याचा एक सेल्फी काढते आपल्यासोबत. हो. ए जरा असा घे ना, बाजूला हो ना. अगं तुझं काय? आणि अगं अर्जुनचा फोटो यायला हवा ना, आपला कशाला? हे पण मी लेफ्ट प्रोफाईलच देते हा हमेशा. बर, तनिषा, तू परफ्यूम स्वानंदीला लावलायस, पण त्याची असर कधी होणार आहे? ती वेड्यासारखं कधी वागायला लागणार आहे? काका, होईल सर. लेट्स वेट. येऊ मी? पूजेला उशीर होतोय. सुजित, घे. सावकाश बसा. हळू. श्री गणेशाय नमः. या पूजा ना खूप बोरिंग असतात. फास्ट फॉरवर्डचं ऑप्शन पाहिजे होतं, म्हणजे कसं फास्ट फॉरवर्ड केलं आणि 2 मिनिटात बसलं आणि संपली पूजा. हो ना ग, अजून अर्धा पाऊण तास तरी चालतील आता यांची पूजा. आता तोपर्यंत ना काहीतरी टाइमपास हवा यार. अगं ही तीच आहे ना शालूच्या अर्जुनवर हक्क सांगणारी?
हो तीच दिसते. हो ना, आरशात तोंड बघ म्हणा. कुठे सुजित सारखा तेजस्वी अर्जुन आणि कुठे हे मोलकरींच्या स्वानंदी. हो ना, ह्या हलक्या बायका अशाच असतात. उगाचच काहीतरी कारणाने वाद काढायचे, श्रीमंतांना त्रास द्यायचा आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचे. हाऊ चीप यू नो. बघते बघ कशी आदर्शासारखी. अगं असं वाटते जसं काही 4 दिवस उपाशी आहे की काय. शालिनी मॅडम, ही पाहुण्यांना पूजेसाठी फुले द्या. हा, मावशी अगं स्वानंदीला दे. स्वानंदी इकडे ये. आज जरा पाहुण्यांना फुलं वाटतेस का? हे आता थांब हं. ही फुलं द्यायला आली ना, हिची चांगलीच मजा घेऊया आपण. अगं हे काय खाली पडलं ना फूल. व्यवस्थित हातात दे. आता काय खालचं फूल आम्ही देवाला व्हायचं का? सॉरी. उचलते आणि परत हातात दे. काय गे वेंदळे, डोळे फुटले का ग तुझे? लक्ष कुठे आहे तुझं? फुल हातात द्यायचं, कुठे टाकतेस तू? आता ते फुल काय मी वाकून उचलू? चल दे. सॉरी. ए स्वानंदी, माझंही फूल खाली पडलंस. वेडी आहेस का तू? हातात दे ना फूल. काका बघताय ना, असर सुरू झालाय. गुड जॉब. हो म्हणजे आत्ता एवढी कन्फ्यूज आहे, थोड्या वेळात तर शो सुरू होणार आहे. आई तू हो पुढे, मी आलो 2 मिनिटात. आता काय झालं? आलो ना, 2 मिनिटात आलो. तू चल पुढे. लवकर ये. शिवार्पण वस्तू शुभम भवतु. चला, अर्जुनची शांतीपूजा साग्र संगीत संपन्न झालेली आहे. अर्जुन बाळा, शुभम भवतु, आयुष्यमान भव. शालिनी मॅडम, अर्जुनची शांतीपूजा संपन्न झाली, पण अर्जुनची आई कुठे दिसली नाही, म्हणजे तुमची सून कुठे दिसली नाही. जरा बोलवता का तिला?
गुरुजी, ते संचिता ॲक्च्युली एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेली आहे. मला सांगा, अर्जुनसाठी ही जी शांतीपूजा केली आहे त्याने अर्जुन रडायचं थांबेल ना? तो शांत होईल ना? नक्की शांत होईल. आई जवळ नसेल तर बाळ थोडं रडणारच, ते नैसर्गिकच आहे. आई, चला सरपोतदार साहेब, पूजा संपन्न झालेली आहे. येऊ मी? या या, मी येतो दारापर्यंत सोडावा. चला या, चला. हाय रे अर्जुन, का म्हणतो बेटा? का झालं बाळा? का झालं रे तुला? शालिनी मॅडम, आम्ही येतो. या. अर्जुनला दे ना ग माझ्याकडे. ओ हळू घ्या. हो ग. ए शोना. ओ ओ ओ ओ रे पिल्लू, ओळखलं का मला? मी तुझी शीतल मावशी. म्हणे शीतल मावशी. ए शालू, घरात 2-2 नातवंड असताना म्हणे शीतल मावशी. अर्जुन, ही शीतल मावशी नाही हा, ही शीतल आजी आहे बरं का, लक्षात ठेव. ए काय ग तुम्ही? काही असू दे, एज इज जस्ट अ नंबर. हो की नाही ग शालू? अगं मी तर शीतल ताईच सांगणार होते, पण तूच आता मावशी म्हणाल्यावर मी काय करू? या काय ऐकणार नाही. ए पण शालू, तुझा अर्जुन खूप सुंदर आहे ग. डोळे बघ ना कसा टक्कमक करतोय. मग असणारच, सरपोतदारांचा वारस येतो. मावशी आलीच. स्वानंदी, अगं तू लांब का उभी आहेस? जा अर्जुनला घे, खेळ ना त्याच्या बरोबर. मी खेळू? हो. नाही नको, शालिनी मॅडम चिडतील. अगं नाही चिडणार, मी आहे ना. मी अर्जुनला आणून देते तुझ्याकडे. खेळशील ना त्याच्या बरोबर? माझ्याकडे बाळ देणार? हो, विश्वास ठेव, मी आलेच. त्याआधी तू डोळे पुस आधी. असं बाळासमोर नको येऊस. हा, डोळे पुस तू. मी आलेच. मावशी, दे अर्जुनला. होय होय. हे मला काय होतंय? डोकं खूप जड झालंय माझं. आपण चला ना चहा कॉफी घेऊया. हा, काय झालं? कशाला रडतोयस? स्वानंदी, मी जरा बघते बाळाने सू केली आहे का, आणि तेच मी तुझ्याकडे. थांब हा. काय झालं अर्जुनला? स्वानंदी,
स्वानंदी, स्वानंदी आहे नाही म्हणे. स्वानंदी आतमध्ये पण नाहीये. आई मला असं वाटतं स्वानंदी इथे आउट हाऊस मध्ये आल्याच नाहीये, त्या बाळाला बघायला खाली बंगल्यावर गेले असणार आहे. बाप रे, मला त्याचीच भीती होती. चल जाऊन बघूया आपण. आपण बघूया हा, तू शू केली आहे का बघूया. असं कसं करतात ना. तनिष, थोडं बोलायचं होतं, ये ना. अर्जुन ठेव की इकडे. अगं आपण इथेच आहोत. ठेव. बर आलेच हा मी. थांब हा. असं म्हणतो. सावकाश. लेवा शानबार. ये. आय होप आपला प्लॅन वर्क होईल. ऑफकोर्स होईल. ट्रस्ट मी. साप! अर्जुन! साप! साप! स्वानंदी, अरे काय स्वानंदी, कुठे साप कुठे आहे? हो साहेब, असं काय करताय? तो बघा साप. अर्जुनला चावेल, माझ्या अर्जुनला चावेल. प्लीज कोणीतरी बाजूला काढा. मम्मा, माझा अर्जुन. अगं स्वानंदी काय बोलतेस? कुठे आहे साप? शालिनी मॅडम, तुम्हाला दिसत कसा नाहीये? तो बघा साप. अर्जुनच्या जवळ चाललाय. अर्जुन, तू घाबरू नकोस. अगं काय बोलतेस तू? बाळाजवळ साप नाहीये. बघ तू जरा बघ. सुजित सराव, सरपोतदार साहेब, तुम्हाला दिसत कसं नाहीये? हा बघा साप माझ्या अर्जुनला चावेल. प्लीज कोणीतरी काढा त्याला बाजूला. तू आधी शांत हो. तू लांब राहा. स्वानंदी, स्वानंदी जरा शांत हो. काय नाही, तू शांत हो स्वानंदी. अगं काय करतेस तू? हा, तुझ्यामुळे उगाच आहे ना अर्जुन घाबरेल आमचा. तनिषा, तू साप बाजूला कर. गप्प बस. तू मूर्ख आहेस का? हे ना अर्जुनसाठी आणलेला कापड आहे फक्त. उगाच काही बडबडू नकोस. माझ्या बाळाला चावेल. तू त्याच्यावर का ठेवलाय? बाजूला कर. काय चाललंय? काय चाललंय? काय कळतच नाहीये मला. काय? अरे काय करतेस तू? बाजूला कर. अरे मणी, आवाज दिला. स्वानंदी, मणी सर, बरं झालं तुम्ही आलात. हे बघा, आपल्या बाळावर साप आहे. काय करायचंय? स्वानंदी मूर्खार का काठी दे. सुजित, हिला थांबव. ही काय करते? स्वानंदी मूर्ख, काठी दे. तनिषा, सापाला काढ. माझ्या बाळाला चावेल. प्लीज. अगं कुठे आहे साप? का मारतेस अर्जुनला? तो साप अर्जुनच्या अंगावर आहे. त्याला मारायला हवं. कुठला साप? काय बडबडते ही? बघितलं ही मुलगी साधी सरळ दिसते, पण हिचे कारनामे बघितलेत. एवढे दिवस अर्जुन माझा मुलगा करून त्याला पळवून नेत होती, आणि आता ते शक्य नाही म्हटल्यावर अर्जुनला मारायला निघालीये. अगं काय बिघडवलंय तुझं माझ्या नातवाने? तुला मारायचंय ना, मला मार. माझा कपाळ मोक्ष कर, पण प्लीज बाई अर्जुनला सोड. स्वानंदी मूर्खार का नको वागूस. कुठला साप? हे कापड आहे, कापड. हा साप आहे. साप आहे तो. माझ्या अर्जुनला चावेल माझ्या अर्जुनला. गेला तुझा साप तिकडे. साप फेकला. साप आहे तो. माझ्या अर्जुनला.
स्वानंदी तो साप नाहीये स्वानंदी. मी तुला मारून टाकेन. स्वानंदी स्वानंदी स्वानंदी. अरे भयानक आहे हे सगळं. स्वानंदी या स्वानंदीच्या डोक्यावर परिणाम झालाय आणि दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. या स्वानंदीचं आमच्या घरात राहणं हे अर्जुनसाठी आणि आमच्या सगळ्यांसाठी धोकादायक आहे. स्वानंदी हा माझा नातू आहे, सरपोतदार कुटुंबाचा वारस आहे. त्याच्या वाट्याला कोणी गेलं ना तर मी खपवून घेणार नाही सांगून ठेवतो. मग तू असली तरी सुद्धा. आमच्या या घराच्या आवारात तू राहायचं नाही. चल तू आधी निघ इथून. सोडा सोडा तिला, तिने काही केलेलं नाहीये. काय झालं साहेब? मी काही केलं का? माझ्याकडे सगळे असं का बघताय? मी काहीच नाही केलं. अर्जुनची पूजा होती ना, शांती पूजा, त्याला बघायला आले होते. मी त्याला हात सुद्धा लावला नाही. मी काहीच केलं नाही. माझं काही चुकलं का? नाही, चल तू आधी चल. सोडा तिला. नीलम तू मध्ये पडू नकोस, बाजूला सोडा तिला. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, मी काही घेऊन केलेलं नाहीये. म्हणजे हे सगळं काय आहे? हे हॉस्पिटलचे लोक हे सगळं अचानक हे कुठून आले? अरे हिला मेंटल हॉस्पिटल मध्ये घेऊन जा, वेळ लागलाय तिला.